राज्य सरकारकडून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून निर्णयाचे स्वागत तर जयंत पाटील, विशाल पाटील यांच्याकडून निर्णयावर टीका. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात आलेलं आहे. सांगली, कवठे महांकाळ, जत या 3 स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात आलेल्या आहेत. त्यामुळे जत, कवठे महांकाळ आणि मिरज तालुके मिळून असलेली सांगली बाजार समिती ताब्यात होती. त्या शरद पवार राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांना हा एक मोठा झटका मानला जातो आहे आणि या निर्णयाचे आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून स्वागत करण्यात आलेलं आहे. तर जयंत पाटील, विशाल पाटील यांच्याकडून या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही लुटीचा अड्डा बनली होती. मोठ्या प्रमाणावर या बाजार समितीत भ्रष्टाचार होत होता. तसेच जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाच्या दृष्टीने विभाजन करणे गरजेचे आहे अशी मागणी होत होती. आता या निर्णयानंतर बाजार समितीतील केला जाणारा दुरुपयोग कमी होईल असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाजार समितीच्या त्रिभाजनाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करून या ठिकाणी वेगळी व्यवस्था निर्माण करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न दिसत आहेत. पण यामागे राजकीय हेतू जास्त दिसतोय. पण लोकांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळाला बरखास्त करायची काही गरज नव्हती असं म्हणत जयंत पाटील यांनी या निर्णयावर टीका केली आहे. राजकीय हेतूने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात आले. या निर्णयामुळे जनतेचे नुकसान होणार आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ असं खासदार विशाल पाटील यांनी म्हटलंय. भाजपला जनतेचा कौल मान्य नसतो, त्यामुळे सांगली जिल्हा परिषद चोरण्याचा प्रयत्न केला. आता बाजार समितीवर आपली सत्ता असावी म्हणून हा प्रयत्न केला आहे असं विशाल पाटील यांनी म्हणत या निर्णयावर टीका केलेली आहे. देशात अजूनही न्यायव्यवस्थेवर थोडाफार जनतेचा विश्वास राहिलेला आहे आणि आम्ही कोर्टाचे दरवाजे निश्चित आम्ही जुगारू आणि त्यांच्याकडनं हा निर्णय बदलून घेऊ असं आम्हाला वाटतं. अशा खंडातली सगळ्यात मोठी आपली बाजारपेठ होती, मार्केट यार्ड होतं, मार्केट कमिटी होती. बघा, वसंतदादाने 1957च्या पूर्वी 56 साली या बाजार समिती स्थापना केली आणि मोठीपेक्षा ह्या ठिकाणी एक विश्वास संपादन केला आहे. आणि तो विश्वास संपादन करत असताना ह्या ठिकाणी शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलाईदार या सगळ्यांना एकत्रित केलं. मोठ्या प्रमाणात गुजराती, मारवाडी समाजसुद्धा ह्या ठिकाणी आहे. मराठी समाज, जैन समाज, लिंगायत समाज, वेगवेगळ्या समाजाची लोक ह्या बाजार समितीत एकत्रित काम करतात. आणि अशा बाजार समितीला बरखास्त करायचा हा जो त्यांचा निर्णय आहे हा राजकीय हेतूने आणि ह्यातनं जनतेचं नुकसान होणार आणि हे त्याचा विचार त्यांनी जरासुद्धा केला नाही. कोर्ट विचार करेल असं वाटतं. निर्वाचित बॉडी बरखास्त करण्याचं कारण काय मग? नाही, आता त्यांचं म्हणणं आहे विभाजन व्हावं. विभाजन करायला अजून खूप गोष्टी आहेत. त्रिभाजन करायला त्या शिस्तीत करायला पाहिजे होतं. एवढी घाई करायचं काय कारण? सांगली, मिरज, कवठे महांकाळ आणि जत अशी ही मार्केट कमिटी होती. महाराष्ट्रातल्या ज्या मोठ्या मार्केट कमिटी आहेत त्यात एक ही मार्केट कमिटी आहे. या मार्केट कमिटीमध्ये कर्नाटकातून माल येतो, पण महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्हीचा जास्त माल येतो, पण अधिक राज्यातून माल येतो असं दाखवून या मार्केट कमिटीत वेगळी व्यवस्था निर्माण करायचं राज्य सरकारने ठरवलेलं दिसतंय. पण त्यासाठी सध्या निवडून आलेली, लोकांनी निवडून दिलेली लोक यांना बरखास्त करण्याची काही गरज नव्हती. त्यांना कशी मार्केट कमिटी नव्या पद्धतीने चालेल त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं असतं तर याच लोकांनी ती मार्केट कमिटी अधिक चांगली चालवली असती. या मार्केट कमिटीचं यापूर्वी विभाजन करण्याचा प्रयत्न झालेला होता, परंतु कवठे महांकाळ आणि जत इथलं उत्पन्न मर्यादित असल्यामुळं स्वतंत्र मार्केट कमिटी जर झाली तर ती कमकुवत होईल असं काही वर्षापूर्वी वाटलेलं, म्हणून त्यावेळी तो प्रसंग टळला. पण आता सरकारनेच त्यात पुढाकार घेऊन मोठी मार्केट कमिटी 3 राज्यातली आवक इथं होते असं सांगून मार्केट कमिटीचं विभाजन केलेलं आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणी सगळे सेक्शन्स वीक होतील आणि त्यामुळं इथल्या स्थानिक जनतेचा, जतपासून मिरज तालुक्यातल्या सर्वांचा याला पूर्वीपासून विरोध आहे. आता सरकारने पाऊल टाकलेलं आहे, निवडून आलेल्या मार्केट कमिटीला बरखास्त केलेलं आहे. त्यामुळं याच्यात राजकीय उद्देश जास्त दिसतोय आणि लोकांनी निवडून दिलेली मार्केट कमिटी बरखास्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यासाठी मार्केट कमिटीचे पदाधिकारी, चेअरमन आणि त्यांचे सहकारी हे आत्ताच मला भेटले आणि त्यांनी यापूर्वी कोर्टात धाव घेतलेली आहे
त्याच्यावर योग्य तो न्याय मागण्याचा ते प्रयत्न केले. मी आमदार झाल्याच्या नंतर जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना अशी होती की आपली जतची कृषी उत्पन्न बाजार समिती ही वेगळी झाली पाहिजे. आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्याचं विभाजन होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी पाठपुरावा करत होतो. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या आदेशाने पणन खात्याचे मंत्री माननीय जयकुमार रावल साहेब यांच्या सहकार्यानं आणि माननीय चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री यांच्या मदतीनं आज त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आपल्या सांगलीचे DDR यांनी आता प्रशासक म्हणून पूर्ण मार्केट कमिटीचा ताबा त्यांच्याकडे घेतलेला आहे आणि इथून पुढं आम्ही चांगल्या पद्धतीनं मार्केट कमिटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाला होता म्हणून नाही असं काय नाही त्याचा अर्थ. आता कुणाला कसा अर्थ घ्यायचा ते काय मी सांगू शकत नाही, परंतु आम्हाला विभाजन करणं महत्त्वाचं होतं कारण मार्केट कमिटी हा लुटीचा अड्डा झाला होता. अनेक वेळा अनेक बातम्या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून बघितल्या, आम्ही पेपरला वाचल्या आणि लोकही सुरस कथा या मार्केट कमिटीतल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात सांगत असतात आणि त्यामुळं आता हे सगळं जे चुकीच्या पद्धतीनं काही ठराविक लोक या मार्केट कमिटीचा दुरुपयोग करत होते आणि ते आता बंद होईल. आता इथंही चांगले सदस्य येतील, कवठेमंकाळला येतील, जतला येतील आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष या लोकांचं या मार्केट कमिट्यांवरती राहील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.